मनाचे श्लोक हे समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मानवी मनाला मार्गदर्शन देणारे पद्य आहेत। मनाचे श्लोक हे संस्कार व सुविचार म्हणून म्हटले जातात। तर मनाचे श्लोक या सेगमेंटद्वारे आपण एक एक करून हे सर्व श्लोक व त्यामागील अर्थ मराठी, हिंदी आणि इंग्रजी मध्ये जाणून घेणार आहोत। तर आज आपण मनाचे श्लोक क्रमांक 1 मधील त्यांचा सुविचार जाणून घेणार आहोत। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ अनंत या राघवाचा। अर्थ मराठी। पहिला श्लोक गणपती आणि माता शारदा यांना वंदन करणारा आहे। श्री गणेश सर्व गुणांचा ईश अर्थात ईश्वर आहे। तो असे मूळ आहे ज्यातून सर्व निर्गुणाचा आरंभ होतो। भगवान गणेश आणि देवी सरस्वती जी चारही वाणींची मूळ अर्थात देवता आहे यांना नमन करू आणि मग श्री रामचंद्रांचा अंत नसलेला जो विश्वमांगल्याचा पंथ आहे त्यावर वाटचाल करू। अशा तऱ्हेने पहिल्या श्लोकात समर्थांनी श्री गणेश व माता शारदेला वंदन करवून आपल्याला राघव पंथाच्या प्रवेशद्वाराशी आणले आहे। अर्थ हिंदी। पहला श्लोक गणपति और माँ शारदा को वंदन करने हेतु है। श्री गणेश सभी गुणों के देवता है। वह ऐसी जड़ है जहाँ से सभी निर्गुण शुरू होते हैं। भगवान गणेश और देवी सरस्वती जो चारों स्वरों की उत्पत्ति अर्थात देवता है, उन्हें हम नमस्कार करें और फिर हम श्री रामचंद्र के अनंत विश्व मांगल्य पंथ की ओर बढ़े। इस प्रकार पहले श्लोक में समर्थ हमें भगवान गणेश और माता शारदा को नमस्कार करके राघव पंथ के प्रवेश द्वार पर लाते हैं। अर्थ इंग्लिश। द फर्स्ट श्लोका इज टू वर्शिप गणपति एंड माँ शारदा। Shri Ganesha is the god of all qualities. He is the root from which all nirgunas begin. Lord Ganesha and goddess Saraswati, who is the origin, that is goddess of 4 swara, let us salute them. And then let us move towards the Ananta Vishwamangalya path of Shri Ramchandra. Thus, in the first shloka, Samartha bring us to the entrance of the Raghav path by saluting Lord Ganesha and Mother Sharda. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राइब करा। धन्यवाद। राम कृष्ण हरी।